शिव शंकर यांना मिळवण्यासाठी काही वाटेल ते करेन. विष्णू तुला योग्य वर आहे, तू त्या शिवाचा विचारही करू नकोस असे हिमालयाने आपल्या कन्येला समजावून सांगितले. तेव्हा हिमकन्या म्हणाली, तात नाही, ते होणे नाही. जातो पती ह्या जन्मातही मिळवणारच. आणि हाच दृढ निश्चय करून आपल्या एका सखीला बरोबर घेऊन ती दूर अरण्यात निघून गेली. तिने एक नदीच्या काठावर वाळू मोठे शिवलिंग तयार केले. अरण्यातल्या पाना फुलांनी शिवाची मनोभावेच पूजा केली. शिव आराधना केली, उपवास केले, घोर तप केले आणि पार्वतीने सखीसह केलेल्या त्या घोर तपावर प्रसन्न होऊन भगवान शंकर हे पार्वती समोर बुटूच्या वेशात उभे राहिले. त्या बुटूने पार्वतीला प्रश्न केला, हे व्रत का आणि कशासाठी केले आहेस? पार्वतीने आपला हेतू बोलून दाखवला. आज मी तुमच्या बरोबर सगळं डेली रुटीन शेअर करणार होती, पण आज आमच्या गावात सकाळपासून लाईट नव्हती. जी सकाळी 6:30ला गेली ती लवकर आलीच नाही. आणि चला तर आता पूजा वगैरे व्यवस्थित झालेलं आहे मगाशीच, पण म्हटलं चला आता पूजा शेअर करावी. तर एकच मिनटं मी ही आरती लावून घेते. समईतलं तेल कमी झाले ते घालते. आता मी ही आरती गेलेली ती पण लावली आणि समई पण लावली. कसं वारं पण आहे जातात आणि तेल पण कमी झालेलं, कारण जवळजवळ 1 तास होऊन गेला पूजा वगैरे मांडून. सगळं वाचून वगैरे आम्ही घेतलं, 12च्या पुढेच वाचून घेतो. तर इथं आहेत हरतालिका देवी, इथं केलेली आहे मी वाळूची पिंड, आणि तिथं गणपती पण असं फुलवऱ्यानं आणि फुलानं ते सगळं झाकलं गेले. आणि ही आजची देवपूजा. तर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं मी मगाशी पूजा वाचलेली, नंतर आता ही पूजा व्यवस्थित तुमच्याबरोबर शेअर केली. आणि आता तुम्ही इथून पुढे बघून घ्या. काल संध्याकाळी आम्ही गेलेलो ईश्वरपूरला, कारण समिधाचा हेअरकट करायचा होता, तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर आजचा व्हिडिओ हा छोटासा. तर आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत ड्रीम प्रोमध्ये, कारण आज समिधाचा हेअरकट करायचा आहे. आणि आता झालं समिधाचे केस एवढे छोटे करायचे. कसं वाटतंय? छान वाटतंय. मनात असं झालंय ना, धाकधूक धाकधूक. तर समिधा, मी आणि श्रीषा आम्ही 3घी जण आलोय. समिधा फायनली बोलली की मी हेअरकट करते, कारण भरपूर त्रास होतोय तिला पण आणि आम्हाला पण तिचं केस मॅनेज करताना. चला आता बघूया आपण समिधाचा हेअरकट झाल्यानंतर समिधा कशी दिसते. समूचा हेअरकट चालू आहे आणि इकडं मोबाईल बघायचा चालू आहे. आणि आल्या का आमच्यावर श्रीषाचा समूचा हेअरकट बघायला, आणि हिचं हेअरकट इकडं बघायचं चाललंय मोबाईलमध्ये. तर आता थोड्याच वेळात समूचा हेअरकट कम्प्लीट होत आलाय, आपण बघूया. तर फायनली समूचा हेअरकट झाला. समू बघू पाठीमाग, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय ना? मगाशी तुम्ही बघितलं समूचं केस किती लांब होतात, पण आता एवढं छोटं झालेत. कारण ती पण सकाळी बोलली की चल करूया हेअरकट. तिच्या मी 6 महिने झालं मागं लागलेली. ती म्हणली नाही 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 मी एवढी करणारच नाही, पण फायनली केली. नर्वस झाले असते. चला समूचा हेअरकट करायला आलो होतो, तर ह्यांना लगेच भूका लागल्या आणि जास्त करून हिला काहीतर खाऊया आणि मग घेतलेला आहे डोसा आणि पावभाजी. काय पावभाजी? मग डोसा पण संपवा आणि पावभाजी पण संपवा. तर आता एक्सचेंज झाले, पेपर डोसा तिकडे, पावभाजी तिकडे. तिला पावभाजी लय आवडला. चला खाऊन घ्या. छान आहे ना समू? डोसा पण छान आहे ना? अजून काय खाऊन बघ, लवकर सांग. छान आहे. तर आता समूचा हेअरकट तर झाला आणि आता आलं हे मिक्सरचं म्हणजे भांड आहे ते दुरुस्त करायला टाकायला. आणि कुकरची रिंगी बसवून घेतली, कारण कुकरच्या टोपणाची ही रिंगी खराब झालेली. तर हे मी, समू आणि श्रीषाने ह्यांनी पण ईश्वरपूरमध्ये जात आणि अमोल भाऊजी आलेत. तर आता हे भांड काय आत्ता दुरुस्त होणार नाही, कारण ते बोलले की हे मोडू शकते म्हणून ठेवून जाणार आहे. चला आत्ता आलेलो चिक्कू आणि केळी घ्यायला, पण फक्त केळीच मिळाल्या.
चिक्कू तयार नाहीत. म्हणलं राहू देला, आता पुढच्या दुकानात जाऊन बघतो चिक्कू तयार आहेत का. आम्ही आता इथं जाणार आहे चिक्कू घ्यायला. तुम्ही बघू शकताय गर्दी भरपूर आहे. तर श्रीशाचा बर्थडे होऊन आज कितवा दिवस आहे? तिसरा बरोबर आहे ना. शुक्रवारी बर्थडे झाला, शनिवार, रविवार आणि आज सोमवार, मग चौथा दिवस आहे. आणि श्रीशाची बस मधली मैत्रीण ती कितवीला आहे? 7वीला. आणि तिनं स्वतःच्या हातानं करून तिला हे ग्रीटिंग कार्ड दिले बर्थडेचं. स्वतः केलंय ना.